नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2025 चा दसरा मेळावा म्हणजे उद्या होणारा दसरा मेळावा. राज्यभरात विविध ठिकाणी या दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाते. हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील, समाजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा असेल. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण करतोय. भारताची स्वातंत्र्य चळवळ अगदी ऐन भरात असताना स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना गेली 100 वर्ष भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामधला एक महत्त्वाचा बिंदू बनून राहिली आहे. गेल्या 100 वर्षात संघानं अनेक चढउतार बघितले, संघावर अनेक आरोप झाले, पण संघाचा आकार, पसारा वाढतच राहिला. 2014 नंतर देशाच्या राजकारणात हिंदुत्ववाद हा शब्द ठळकपणे रुजला आणि त्यानंतर संघप्रणित विचारांचा प्रसार आणखी जोमानं व्हायला लागला. देशाच्या राजकीय घडामोडींवर संघाचा प्रभाव असला तरी राजकीय घडामोडींशी संघाचा प्रत्यक्ष संबंध कधीही नव्हता. काटेकोर रचना, कडक शिस्त, विचारांवर आणि उद्देशांवर ठाम असलेली ही संघटना शतकोत्तरी वर्षामध्ये पदार्पण करते. त्याच निमित्तानं आज चर्चा करणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. 27 सप्टेंबर 1925 भारतात ब्रिटिशांविरोधातला लढा ऐन भरात होता. ब्रिटिशांच्या विरोधात लढणं, स्वातंत्र्य मिळवणं हे तमाम भारतीयांचं एकच ध्येय होतं. पण हेच ध्येय गाठण्याच्या पद्धती आणि विचार हे मात्र अनेक पातळ्यांवर वेगवेगळे होते. जहाल आणि मवाळ, हिंदू आणि मुस्लिम अशा अनेक पातळ्यांवर देशात संघर्ष सुरू होते. याच काळात महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एका संघटनेची स्थापना केली. नाव होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हिंदुत्वाच्या विचारांचा पुरस्कार करणारी ही संघटना होती. हिंदूंचं संघटन करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं आणि हिंदू राष्ट्र तयार करणं हे या संघटनेचं ध्येय होतं. फक्त 7 स्वयंसेवकांच्या साथीने नागपूरमध्ये संघाची पहिली शाखा सुरू झाली आणि मात्र त्यानंतर त्याचा मोठा विस्तार हा संपूर्ण देशामध्ये झाला. विस्तार जरी झाला असला तरी सुरुवातीपासूनच अनेकांचा याला विरोध होता आणि विशेषतः काँग्रेसी विचारांचे जे मंडळी होते आणि जे काँग्रेसी नेते होते त्यांचा याला आधीपासून विरोध होता. पण तरी देखील प्रत्येक विरोधकाला चोखपणे उत्तर देत संघाची वाटचाल ही सुरू राहिली आणि संघ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत राहिला. संघाची शाखा ही संघाचं बलस्थान ठरली. शाखेच्या माध्यमातून संघटना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. संघाच्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी आजही कोणतीही औपचारिकता नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना या शाखेशी जोडून घेणं सहज शक्य झालं. संघ फक्त हिंदुत्ववादी विचारांपुरता मर्यादित राहिला नाही, तर वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून संघानं समाजकार्यही सुरू ठेवलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघाच्या 32 संघटना देशभरात काम करतात. भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व हे राष्ट्रीय स्वयंसेवकांशी घट्ट नातं जोडून आहे. संघाच्या कार्यातूनच भाजपचा पाया रचला गेला. मात्र पक्षाच्या दैनंदिन आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत संघ कधी थेट दिसून आला नाही. असं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर संघाचा अप्रत्यक्ष प्रभाव कायम असल्याचं जाणकार सांगतात. भाजपचे दोन्ही पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हेही संघातूनच घडलेले आहेत. वाजपेयींच्या काळातही संघाशी संबंध कायम राहिलेत आणि आता थेट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या नात्याला एक वेगळं परिणाम लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट देणारे पहिले विद्यमान पंतप्रधान ठरले आहेत. गेल्या 100 वर्षात संघाला बंदीसारख्या कारवायांनाही सामोरं जावं लागलं. 3 वेळा संघावर बंदीची कारवाई केली गेली. महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर संघावर पहिल्यांदा बंदी आणली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा संघाशी संबंधित होता. सरसंघचालकांची जहाल भाषणं गांधीजींच्या मृत्यूला कारणीभूत होती असे आरोप संघावर झाले. मग इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केल्यावर संघावर बंदी घालण्यात आली होती. आणीबाणी उठल्यावर संघावरची बंदीही उठली. बाबरी मशीद पाडल्यानंतर सुद्धा संघावर बंदी घालण्यात आली होती.
बाबरी मस्जिदच्या जागेवरती राम मंदिर उभं करणं, काश्मीरमधून 370 कलम रद्द करणं आणि देशभरामध्ये समान नागरी कायदा लागू करणं ही संघाची 3 प्रमुख उद्दिष्ट असल्याचं म्हटलं जायचं. भाजपचं सरकार सत्तेत आलं की संघाची ही 3 प्रमुख उद्दिष्ट पूर्ण होतील अशी अपेक्षा संघाला होती आणि तशाच प्रकारचा एक मतप्रवाह देशभरामध्ये बरेच वर्ष ऐकू येत होता. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये राम मंदिराचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या कार्यकाळामध्ये राम मंदिर प्रत्यक्षात उभा करण्यात आलं आणि त्याचबरोबर काश्मीरमधून 370 कलम सुद्धा रद्द करण्यात आलं. आता तिसऱ्या कार्यकाळामध्ये देशभरात समान नागरिक कायदा लागू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. संघाची कार्यपद्धती ही काटेकोर असते. सरसंघचालक हे संघाचे प्रमुख असतात. त्यामुळं भाजप सत्तेत असताना भाजपचं नेतृत्व आणि सरसंघचालकांशी त्यांचे संबंध याची चर्चाही नेहमी होते. पण संघ मात्र कायम या चर्चांच्या पलीकडे जाऊन काम करत राहिला. निवडणुकांचं काम असो की नैसर्गिक आपत्ती असो, संघ शांतपणे आपली भूमिका पार पाडत राहिला. 7 स्वयंसेवकांपासून सुरू झालेला संघाचा आता प्रचंड विस्तार झालाय. भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये आता संघाचा पसार आहे. संघाचे नेमके स्वयंसेवक किती? संघाला कोण आर्थिक मदत करतं? संघाला किती आर्थिक मदत मिळते? या प्रश्नांची उत्तरं संघ देत नाही अशी ही टीका गेल्या 100 वर्षात अनेकदा झाली आहे. पण अत्यंत शांतपणे संघ या टीकेला सामोरं जात राहिला. अधिकाधिक महिलांना सामावून घेण्यासाठी संघाचे प्रयत्न आजही सुरूच आहेत. वेळोवेळी आणि गरज भासेल तशी आपल्या विचारांची दिशा बदलण्याचं आव्हानही संघ पेलत राहिला आणि कदाचित त्यामुळंच शतकोत्तर वर्षात दिमागदार प्रवेश करणं संघाला शक्य झाले. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि शतकपूर्ती निमित्त उद्या नागपूरमध्ये संघासाठी विशेष कार्यक्रमाचं, विशेष पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या संदर्भात आज बोलणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर रमेश माधवराव पांडव, जे संयोजक आहेत महाराष्ट्र समरसता मंचाचे. पांडव साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. आवाज येतोय माझा? धन्यवाद धन्यवाद. बर. वैभव बावनकर आहेत, संघ समर्थक, चर्चेमध्ये सहभागी होतात. वैभवजी, आपलंही स्वागत. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विकास वैद्य चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. विकासजी नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके चर्चेमध्ये सहभागी झालेत. कपिलजी, आपलंही स्वागत. सुरुवातीला डॉक्टर रमेश माधवराव पांडव यांच्याकडे जाऊयात. पांडव सर, मला तर पहिलं सांगा की शतकोत्तर प्रवेश करणारा संघ पाहणं हे संघाशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांसाठी प्रचंड आनंदाची बाब असणार आहे. नाही. बर, ऐकू येत आहे? हा बोला ना. हॅलो, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत, तुम्ही सलग बोला. हा, माझं ऐकू येत असेल तर पुढे बोलतो की प्रचंड आनंद. ठीक ठीक. हा, आम्हाला प्रचंड आनंदाची बाब वगैरे नाही आहे. आम्हाला नेहमीप्रमाणे काम करतानाचा आनंद आहे. अजून ध्येय खूप दूर आहे. आम्ही ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत आहोत आणि त्यामुळे हा मधला जो टप्पा आहे 100चा ही जगरहाटी आहे, जगरूढी आहे. म्हणून 100 वर्षानिमित्तानं थोडीशी चर्चा होते आहे, इतकंच आहे. पण या निमित्तानं संघाने काही विशेष वेगळे कार्यक्रम आखलेले नाहीत. इतकंच म्हटलेलं आहे की आता आपण जिथे आहोत त्याच्यापेक्षा आणखीन एक 5 पावलं पुढे जाऊया, 4 पावलं पुढे जाऊया, सगळ्या समाज घटकांपर्यंत जाऊया, देशातला कानाकोपरा, सगळी खेडीपाडी तिथपर्यंत आपण जाऊया, आपला विचार सांगूया. पण संघाचं जे ध्येय आहे ते ध्येय मात्र अजून पूर्ण झालेलं नसल्यामुळे अजूनही किती काळ चालवा लागेल आम्हाला माहिती नाही. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं असं ठरवलंय की ध्येय गाठेपर्यंत चालत राहायचं आहे. आणि ते ध्येयाला संघामध्ये 2 शब्द आहेत, परम वैभव. देशाचं परम वैभव याचा अर्थ संघ समजावून सांगतो तो असा की आमच्या देशात जेवढे म्हणून समाज घटक आहेत त्यातल्या रांगेतल्या शेवटच्या माणसाला
अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्कार या पाचही गोष्टी मुबलक प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. त्याला जेवढ्या हव्या तेवढ्या मिळाल्या पाहिजेत, हे त्यातलं ध्येय आहे. आणि त्यामुळे ते मिळेपर्यंत मात्र चालत राहायचं आहे, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बरं. ते अजून मिळालेलं नाहीये आणि ते मिळावं म्हणून सातत्यानं संघ प्रयत्न करतो आहे. उदाहरणार्थ 2 लाख सेवा कार्य आता उभी केलेली आहेत. मग वनवासी भागात आहेत, शहरी भागात आहेत, ग्रामीण भागात आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, मजुरांचे आहेत, अशा विविध प्रकारची सेवा कार्य चालू आहेत. त्याच्यातून हा सामान्य माणूस उभा करायचा आहे की जो स्वावलंबी होईल, परावलंबी राहणार नाही. एक शेवटचं त्यातलं वाक्य बोलतो की भारताची नैसर्गिक साधन संपत्ती जगाच्या तुलनेत खूप मोठी आहे, चांगली आहे. आमच्या मनात एक शल्य आहे की आम्ही श्रीमंत देशाचे दरिद्री नागरिक आहोत. मी वाक्य पुन्हा उच्चारतो, आम्ही श्रीमंत देशाचे दरिद्री नागरिक आहोत. एक उदाहरण सांगितलं की पुरे. इस्रायलमध्ये एक छोटीशी नदी आहे, तिचं 150 किलोमीटर लांबीचं आहे आणि तेवढ्या ह्याच्यावर तो इस्रायल सगळा चालतो. अमेरिकेमध्ये अशाच नद्या आहेत, पण तिथला सरासरी पाऊस आमच्यापेक्षा अर्धाच आहे. तरी देखील ते देश आमच्या पुढे आहेत. ते कशामुळे? तिकडे संघाचं सारखं लक्ष आहे. भारतामध्ये मात्र 25 नद्या आहेत की ज्यांची लांबी 1,500 किलोमीटर पेक्षा अधिक आहे. आमची ब्रह्मपुत्रीची लांबी 3,000 किलोमीटर आहे. पाणी प्रचंड आहे. सगळ्यात जास्त पाऊस चेरापुंजीत पडतो, जगाचा पडतो. इतकं सगळी साधन संपत्ती आहेत, खायच्या प्यायच्या वस्तू सहज इथे उपलब्ध होऊ शकतात. असं असताना इथला मनुष्य हा माणूस म्हणून, कार्यकर्ता म्हणून उभा राहत नाही, टीम वर्क करत नाही, त्याच्यात प्रोफेशनल स्किल येत नाही. हे संघाचं दुःख आहे. ते आम्ही तयार करतो आहोत. आणि असं जर तयार झालं तर या देशातली गरिबी त्या ठिकाणी हटायला सुरुवात होईल. स्वावलंबी खेडी, स्वावलंबी वस्ती असं सगळं उभं राहील. त्यालाच आम्ही परमवैभव असं म्हटलंय. परमवैभव आलेलं नसल्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी वगैरे नाहीये, पण लोक आता कौतुक करतात. तर ठीक आहे, सगळ्यात मोठी संघटना, सगळ्यात मोठी संघटना. आमचं म्हणणं थोडंसं ग्रामीण भाषेत बोलायचं होतं, करायची काय सगळ्यात मोठी संघटना? अजून जर ध्येय पूर्ण झालेलं नाहीये तर तुम्ही कौतुक करा, आम्ही फुगून जाणार नाही, आम्ही चालत राहू. आणि त्यातलं ही गोष्ट सत्य आहे की सगळ्यात जास्त मोठं उपलब्धी हीच आहे की मोठी संघटना म्हणून झालेली आहे. परंतु अजून खूप चालायचं आहे. माइल्स टू गो, माइल्स टू गो, माइल्स टू गो. ठीक आहे. वैभव बावनकरजी आहात का आमच्या सोबत? हो हो. बरं वैभवजी, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आता त्यांनी सांगितलं, डॉक्टर रमेश पांडव यांनी, की सर्वांना जोपर्यंत त्यांच्या त्यांच्या हक्काचं सगळं मिळत नाही, सगळ्यांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नाही, जोपर्यंत देश विकसित होत नाही, जोपर्यंत इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा विकास जोमानं होत नाही, तोपर्यंत आम्ही ध्येय गाठलेलं नाही असं त्यांना वाटत नाही. पण संघाचं ध्येय फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित होतं का? कारण संघ जेव्हा स्थापन झाला, संघाची जी वाटचाल झाली, त्याच्यामध्ये हिंदूंचं संघटन करणं हा संघाचा एक मोठा उद्दिष्ट राहिलेला आहे, ध्येय राहिलेला आहे. त्या दृष्टीनं संघ कुठपर्यंत पोहोचलाय? पांडवजींनी एकदम सोप्या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्यालाच समोर बोलताना मी सांगतो, त्यांना जोडून बोलतोय की हिंदूंचे संघटन जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये कोर्टाने सुद्धा याआधी स्पष्ट केलेलं आहे की हिंदू हा धर्म म्हणून तुम्ही बघू नका देशातले. तो एक सतत प्रवाहित एक धारा आहे आणि जगण्याची जी कल्पना असते त्याला आपण हिंदू म्हणून ओळखले जातो. धर्माची व्याख्या आपण पर्टिक्युलर अशा शब्दांमध्ये हिंदू म्हणून म्हणू शकत नाही. हिंदू म्हणजे एक सामाजिक, सांस्कृतिक आणि सतत वाहत असणारी अशी एक संस्कृती आहे. त्यामुळे हिंदू म्हणजे फक्त विशिष्ट समाजाचे किंवा पंथाचे असं न पकडता हिंदू म्हणजे जो भारत मातेला माता म्हणतो आणि इथल्या जमिनीला आपली माता मानतो, अशा व्यक्तीला थोडा ग्लोबल आणि व्यापक दृष्टिकोनातनं हिंदू हा शब्द वापरला गेलेला आहे. आणि जो हिंदू असतो तो साहजिकच सर्वसमावेशक असतो, ज्या जगाला आपले कुटुंब म्हणून उद्बोधन करत असतो. त्याच्यामुळे हिंदू म्हणजे फक्त काही विशिष्ट लोकांचं संघटन नाही, याच्यातला मताचा मी आहे. आणि याच दृष्टीने संघाची स्थापना करताना हिंदू हा शब्द यासाठी वापरला गेलेला होता. आता जेव्हा भारत महासत्ता आधी पण होता, महासत्ता नव्हता असं नाही, देशाने आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला खूप काही दिलेलं आहे. आता तर आपल्या डोळ्यासमोर योग जो आहे, योगासन, हा जगात आज साजरा केला जातो. तर हा योग सुद्धा आपल्या देशाने याआधी सुद्धा दिलेला आहे, फक्त त्याची प्रचिती आपल्याला आता होत आहे.
आणि देशाने सुद्धा, देशाच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीने सुद्धा जगाला खूप काही दिलेलं आहे. सर्व जग आपलं कुटुंब आहे, हे सुद्धा भावना आपल्या भारतीय संस्कृतीमधूनच दिली जाते. त्याच्यामुळे महासत्ता होईल नाही होईल ती वेगळी गोष्ट, परंतु आपली संस्कृती, भारतीय संस्कृती आधीपासूनच जगाला मार्गदर्शक करत आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला आत्ताच्या काळात येत आहे. कारण आता या विचाराचे लोक आपल्या समोर आहेत की जे या गोष्टीला समोर आणत आहेत. आता देशाचा इतिहास लिहिताना देशामधील जे पराक्रमी पुरुष होते, पराक्रमी विचारवंत होते, त्यांचा इतिहास समोर आणलाच गेलेला नाही, परंतु तो आत्ता हल्लीच्या काळामध्ये आपल्याला समोर येत आहे आणि प्रभावीपणे समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आता एनसीईआरटीने सुद्धा काही बदल सुचवलेले आहेत आणि बदल झालेला आहे. भारतीय इतिहासकारांनी, भारतीय पराक्रमांनी आपल्या देशासाठी काय केलेलं आहे, आपल्या मातृभूमीसाठी काय बलिदान दिलंय, हे आज आता विद्यार्थ्यांना कळत आहे. याच्या आधीचा आपण अभ्यासक्रम बघितलं तर कुठलं जे देशावर आक्रांत झालेले आहेत, पराक्रमी बाहेरनं आलेले आहेत, ज्यांनी आक्रमण केलेलं आहे आणि इथले जे धरोहर होती देशाची त्यांना नष्ट केलेलं आहे, अशा लोकांचा इतिहास आपल्याला आतापर्यंत शिकवला जात होता, तो आता आपल्याला आपल्या समोर येत आहे. कारण सकारात्मक वातावरण आहे आणि आज जगातल्या प्रत्येक युवकाला, देशातल्या युवकाला, अनेकांना आज कळत आहे की देशामध्ये याआधी काय घडून गेलेलं आहे. बिरसा मुंडांसारखे पराक्रमी लोकांचा इतिहास आज जगाला माहिती होत आहे. तर मला वाटते की देशामध्ये देश महासत्ता होत आहे, तर महासत्ता आधी पण होता आणि समोर पण राहील. आता आपण बघतोय की टेरिफमुळे अनेकांना वाटलं की देशामध्ये खूप सारा बदल होईल, पण टेरिफला आपण तसंही धुळकावून लावू शकतो. पण तुम्हाला असं का वाटतं की इतिहासाच्या बाबतीमध्ये किंवा देशाच्या ज्या आदर्श परंपरा असतील किंवा देशाचा जो आदर्श ठेवा असेल तो आतापर्यंत सगळ्यांसमोर आला नाही किंवा जगासमोर आला नाही, असं तुम्हाला का वाटतं? कारण तुम्ही नाव घेतलं बिरसा मुंडा यांचं, पण बिरसा मुंडा यांचा इतिहासही पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेलाच होता की, त्यामुळे असं का वाटतं? म्हणजे हा फक्त राजकीय रोख आहे की काय? 100% यासाठी मी म्हटलं की यामध्ये जेव्हा लिहिणाऱ्यांचा इतिहास, जेव्हा लिहिणारे कुठल्या विचाराचे होते हे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की याआधी कुठला इतिहास. आता एनसीईआरटीने भारतामधल्या महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांच्या संदर्भातले काही संदर्भ दिलेले आहेत आणि जे आतापर्यंत आपल्याला सो कॉल्ड इतिहास शिकवला जात होतो त्याच्या मागचा पण आपण पार्श्वभूमी बघू, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की कुठल्या प्रकारचे लोक होते ज्यांनी कुठल्या इतिहासाला भर दिलेला आहे. आपण आतापर्यंत कुठला इतिहास शिकत होतो, आता भारतीयत्व हा मूळ घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा बदल दिसेल, अशा बऱ्यापैकी तज्ञांचं मत आहे. बर, ठीक आहे. विकास वैद्यजी, आता मला एक सांगा की संघाची स्थापना जेव्हा झाली होती त्यावेळेसची संघाची जी उद्दिष्ट सांगितली गेली होती आणि आपण आता जी चर्चा करतोय हे सगळं तसंच आहे की याच्यामध्ये वेळेनुसार खूप बदल झालेले आहेत? नाही, उद्दिष्ट जर आपण संघाचा एकूण जर इतिहास बघितला म्हणजे साधारण 17 स्वयंसेवकांच्या मीटिंग मध्ये 1925 ला 27 सप्टेंबरला डॉक्टर हेडगेवारांच्या घरामध्ये त्याची स्थापना झाली आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे म्हणजे 1951 मध्ये पहिली प्रतिनिधी सभा झाली. त्याच्या आधी 1936 साली सिंधी जो भाग आहे वर्ध्याजवळचा तिथे पहिली चिंतन बैठक झाली होती आणि त्या चिंतन बैठकीमध्ये एक आपण ज्याला रोडमॅप म्हणतो, हा रोडमॅप संघाचा निश्चित झाला होता. तर हा जो रोडमॅप निश्चित झाला तर ह्या किंवा आपण जर 1951 नंतर प्रतिनिधी सभेनंतर काही रेकॉर्ड उपलब्ध नाही, पण 1957चं जे गुरुजींचं भाषण आहे त्या भाषणात ते भाषण जर आपण चाळलं तर त्या भाषणातले उद्दिष्ट आणि नंतरच्या वेगवेगळ्या काय म्हणतात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे सरसंघचालकांची भाषणं झाली किंवा जे काही विचार मांडले गेले तर त्या विचारांमध्ये कुठे फरक झालेला नाहीये. त्याच्यामुळे जसं आपण संघाची जर एकूण प्रवास पाहिला आतापर्यंतचा, कारण एक आपण पहिल्यांदा मला एक गोष्ट सांगायची आहे की संघाकडे जे एका पर्टिक्युलर पॉलिटिकली इन्क्लाइंड ज्याला आपण म्हणतो की त्याचा कुठेतरी कल आहे, हा एक भाग आपण जर सोडला तर एखादी संघटना जी देशभक्ती असेल किंवा सोशल अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करत असेल, सामाजिक समरसता असेल, जातींमधला भेद जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न असेल, तर याच्या दृष्टीने हा जो प्रवास जर आपण पाहिला
तर या प्रवासात आणि दुसरं एक फार महत्वाची गोष्ट आहे की सरसंघचालक जे बोलतात ते कुठल्याही प्लॅटफॉर्मवर बोलो तर ती भाषा साधारण अगदी शेवटच्या स्वयंसेवकापर्यंत ती एकच भाषा असते. आज संघाच्या प्रवासामध्ये आपण बऱ्यापैकी इतिहास याच्या आधी आपल्या निवेदनामध्ये सांगितला, पण त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की 3 वेळा संघावर बंदी आलेली आहे. 1948 मध्ये आली होती, नंतर आणीबाणीच्या वेळेला आली होती, नंतर 1992 मध्ये जेव्हा बाबरी मशीद हे झाली त्यावेळेला देखील संघावर बंदी होती. तर या सगळ्या बंदीनी किंवा कुठल्याही टीकेनी ते कुठेही डगमगून न जाता आणि मगाशी आपण तिथं जहाल आणि मवाळ असं हे जे केलं होतं तर एक वेगळा त्यांनी मार्ग चोखाळला. मी छोटासा आपल्याला एक संदर्भ देऊ इच्छितो की संघाचीच संघटना असलेली तुमचं राष्ट्रसेविका समिती जी आहे तर राष्ट्रसेविका समितीच्या ज्या संस्थापिका होत्या मावशी केळकर त्या एक शाखा लावण्यासाठी 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानच्या कराचीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळची परिस्थिती तुम्ही आठवा आणि एक महिला आपल्या एका सहकार्यासोबत तर ती पण महिला या दोघी जणी जाऊन तिथे त्या भगवा ध्वज लावून तिथल्या केवळ एका त्यांच्या सेविकेनी आग्रह केल्यामुळे तिथे त्या गेल्या. तर ही जी एक ज्याला काय म्हणतो आपण की एक पॅशन काम करण्याची जी वृत्ती किंवा तळमळ ज्याला म्हणतो आपण, तर ही तळमळ साधारणपर्यंत जे आपण म्हटलं की उद्दिष्ट किंवा सगळे हेतू किंवा जे काही आहेत त्याच्यामध्ये, तर जसं त्या दिवशी जे पहिली जी प्रेस कॉन्फरन्स सारखं जेव्हा झालं होतं त्यावेळेला संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांनी सांगितलं, कोणीतरी विचारलं की सेलिब्रेशन्स काय राहणार, तर ते म्हणाले जसे आता पांडव सर म्हणाले की सेलिब्रेशन नाही आहे, आम्ही 100 वर्ष पूर्ण झाले त्याचा एक उत्सव आम्ही साजरा करणार निश्चितपणे. आणि यावेळेला त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करून लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणालाही आग्रह नाही केलेला. तर मला असं वाटतं की साधारणपणे 100 वर्षाची जी काही वाटचाल संघाची राहिली त्या संघाच्या वाटचालीमध्ये त्यांचे उद्दिष्ट या तुम्ही जर एक मागच्या या सगळ्या वर्षांमधले जर एक भाषण जर चाळले तर साधारणपणे त्यांच्या उद्दिष्टापासून कुठेही त्यांनी फारकत घेतलेली नाहीये आणि त्याच उद्दिष्टांच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे असं पांडव सर मगाशी सुद्धा म्हणाले. पण त्यांच्या म्हणण्यामध्ये रोख आहे की ती उद्दिष्ट कुठेही पूर्ण झालेली नाहीयेत, त्यामुळे आम्हाला अजून बराचसा टप्पा गाठायचा आहे. शतकपूर्ती हा त्यातला फक्त एक छोटा पडाव असू शकतो, एक छोटी पायरी असू शकते, याच्या पलीकडे त्याच्यासाठी ते आमच्यासाठी फार महत्वाचं नाही असं विधान त्यांनी केलंय. कपिल ढोकेजी, काँग्रेस पक्षाचं आणि संघाचं फारसं सख्य कधी राहिलंच नाही. संघाच्या स्थापनेपासून ते आता अगदी 2025 मध्ये आपण येईपर्यंत ज्या वेळेस संघावर बंदी घातली गेली ती प्रामुख्यानं काँग्रेसकडूनच घातली गेली. एवढं असूनही संघ जवळपास 100 वर्ष आपली 3 बंदी कारवाई सहन करून सुद्धा वाटचाल करत राहिला आणि पुढची आपली ध्येय प्राप्तीची वाटचाल सुरूच राहणार आहे हा संघाचा विश्वास आहे. इतक्या वर्षांचा या संघटनेच्या प्रवासामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह दिसलं की नाही तुम्हाला? नाही, मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ही एका कुठल्याही विचारधारेच्या संघटनेसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि ते त्यांच्यासाठी 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून मी संघाच्या प्रत्येक घटकाला त्यांच्या शताब्दीच्या शुभेच्छा देतो. पण मुळात आता तुम्ही जो बोलत असताना प्रश्न विचारला की काँग्रेस पक्षाचं आणि संघाचं काही फारसं सौख्य राहिलेलं नाही. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक गोष्ट म्हणजे सौख्य आमच्यामध्ये निर्माण होऊ शकलं नाही याचं कारणच तसं आहे की संघाला या देशाचं संविधान मान्य नाही. आमचं आणि त्यांचं मुळात भांडण काय, विचारधारेचं भांडण आहे. विचारधारेचं भांडण असं आहे की या देशाचं तत्वज्ञान असलेलं संविधान इतक्या वर्षानंतरही जर संघ मान्य करू शकत नसेल, आता आपण म्हणजे 8 वाजता चर्चेला सुरुवात केली, 24 मिनिटं झालेत पण 24 मिनिटाच्या चर्चेमध्ये संविधान हा शब्द आला नाही. मग हा देश आता RSS चालवणार आहे का? हा देश RSSच्या विचारधारेप्रमाणे चालणार आहे का? तुम्हाला 100 वर्ष झाली पण दुर्दैवाची बाब ही आहे की तुम्ही 100 वर्षामध्ये संविधानाचा स्वीकार का केला नाही यासाठी आमचं सातत्यानं भांडण आहे. म्हणजे माझं अजूनही म्हणणं आहे की उद्या RSSला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. RSSनं आपल्या मनुस्मृतीचे म्हणजे ज्या विचारांनी स्त्रियांना तुच्छ लेखलं, दलितांना वेगळी वागणूक दिली, शूद्र समजलं, ज्यांनी म्हणजे मनुस्मृतीचे जे समाजाला अधोगतीकडे नेणारे विचार आहेत ते विचार आता सोडून दिले पाहिजे आणि 100च्या निमित्तानं तरी
त्यांनी संविधानाचा स्वीकार केला पाहिजे. या देशाचं संविधान प्रचंड मोठी ताकद असलेलं आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं संविधान विरोधी वागतो, संविधानाची पायमल्ली करतो. हेच आमचं खऱ्या अर्थानं भांडण आहे. त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात फार काही सौख्य निर्माण झालेलं दिसत नाही. बर, तुम्ही अगदी थोडक्या शब्दांमध्ये तुमचं उत्तर दिलं. त्यामुळे पांडव सर हे सांगा की अगदी संघाची स्थापना झाल्यापासून ते आतापर्यंत हे दोन आरोप तर संघावर प्रामुख्यानं होत राहिले. एक की संघ जाती व्यवस्थेचा पुरस्कार करतो आणि दुसरं संघामध्ये महिलांना फारसं स्थान नाहीये, कारण मनुस्मृतीचा विचार केला तर महिलांना जितकं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन महिलांसाठी फार काही दिलं गेलं पाहिजे अशी एक भावना नाहीये. त्यामुळे संघात महिलांचा जरी प्रवेश झालेला असला तरी तो तितक्या प्रमाणामध्ये नाहीये जितक्या प्रमाणामध्ये पुरुषांचा संघामधला समावेश किंवा रोल आहे. या दोनही गोष्टींवर गेली अनेक वर्ष संघाला उत्तर द्यावं लागतंय, पण शतकोत्तर वर्षामध्ये प्रवेश करत असताना संघ या बाबतीत आणखीन काही नव्यानं गोष्टी करणार आहे की संघ आहे त्या विचारांवर ठाम राहणार आहे? पांडव सर, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला? आय थिंक त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात नाहीये, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. बावनकर सर, तुम्ही उत्तर देऊ इच्छाल या प्रश्नाचं? माझी संविधानावरची भाषणं मी त्यांना पाठवू शकतो. बर, मी उत्तर देतो आहे, तो ऐकू येतंय का? येते, बोला बोला. माझा आवाज येतोय का तुमच्याकडे? पोहोचतोय. माझा आधीचा आवाज आला, मग आता का येत नाही? हॅलो, बोला सर, तुम्ही तुमचा आवाज माझ्यापर्यंत आणि माझा तुमच्यापर्यंत पोहोचण्यात काही सेकंदांचा उशीर होतोय. त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या समोर संघाचा असा एक कार्यकर्ता बसलेला आहे जो संविधानावर शेकडो भाषणं दिले आहेत, नव्हे. संविधानात मी कपिलजींच्या दुर्दैवाने त्यांच्या समोर संघाचा एक असा कार्यकर्ता बसलेला आहे, रमेश पांडव, जो संविधानावर शेकडो भाषणं देतो. मागच्या वर्षी 1,500 कार्यक्रम संविधानाचे संघाच्या वतीनं घेण्यात आले. त्याच्या मागच्या वर्षी 3,000 कार्यक्रम संविधानाचे घेण्यात आले. 26 नोव्हेंबरला आम्ही संविधान दिन पाळतो आणि त्याच्यामुळे संघाचा विरोध आहे वगैरे असं जे कल्पित प्रचार असतो त्याला जनता भुलत नाही, संघ तर भुलायचं काही कारणच नाही. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की संविधानाला विरोध आहे ही काल्पनिक गोष्ट आहे, ती लोकांना पटत नाही. अगदी मागच्याच वर्षी 30 संघाचे कार्यकर्ते असणारे संपूर्ण महाराष्ट्रभर महिनाभर फिरून संविधान या संबंधात माहिती दिलेली आहे. एवढंच नव्हे तर माझी तुम्हाला युट्यूबवर संविधान या विषयावर भाषणं आढळतील. आणखी त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की संविधान हे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच पाळतो आणि काँग्रेस संविधानाच्या विरोधात वागते हे 42व्या घटना दुरुस्तीनं दाखवून दिलेलं आहे. संविधान वाचवण्याचं काम हे 43वी जेव्हा दुरुस्ती झाली तेव्हा संघ थांबला. तोपर्यंत संघानं संपूर्ण देशभर या इंदिराजींच्या विरोधात काम केलं आणि संविधान सुरक्षित ठेवलं. त्यामुळे कपिलजींनी मी त्यांना नम्र विनंती करतो, यापुढे स्वतःला संविधानवादी असं म्हणून घेऊ नये. दुर्भाग्यवश काँग्रेस ही संविधानाच्या विरोधात राहिली आणि त्याचा गैरवापर करत राहिली आणि संघानं मात्र संविधान सुरक्षित ठेवलं. आजही देशभर संविधान अभ्यास मंडळ चालतात. कपिलजी कुठे राहतात ते मला कळावं. त्या शहरातलं संविधान अभ्यास मंडळ मी त्यांना दाखवून देईल, तिथे त्यांना सन्मानानं बोलवील. दुसरा मुद्दा राहिला महिलांचा. पोलीस डिपार्टमेंट असो, मिलिटरी असो, खेळ असो, एकत्रित महिला पुरुष खेळत नसतात. कबड्डी असली तरी किंवा पोलीस असलं तरी किंवा मिलिटरी असलं तरी एकाच ट्रूप मध्ये दोन्ही नसतात. महिलांचा ट्रूप वेगळा, पुरुषांचा वेगळा. तसंच राष्ट्र सेविका समिती ही महिलांचा संघटन आहे. ती बरोबर 1927 नंतर 36 ला स्थापन झाली. ती आजही आहे. आणि मगाशी आमच्या एक वैद्य मित्रांनी जे सांगितलं की पाकिस्तानात जाऊन आम्ही भाषण करून आलेलो आहोत, महिला संघाच्या महिला, आणि त्यामुळे जेवढे पुरुष आहेत तेवढ्यापेक्षा जास्त महिला संघ आणि संघ परिवारात आहेत हे मला सांगायचं आहे. पण मंजूर करायचं नाही असं ठरलेलं असल्यामुळे त्याच्यावर मी फार बोलत नाही. तिसरा एक जो भाग सगळ्यांच्या समोर येतो तो असा की
अजून संघाने हे मंजूर केलं नाही, अजूनही संघाने मंजूर केलं नाही. मला असं वाटतं की कपिलजींना मी विनंती करेन की एकदा संघात येऊन बघा. आमची खात्री आहे की तुम्हाला हे सगळं नीट आवडेल. नवे नवे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे काँग्रेसच्या मध्य प्रांत काँग्रेस कमिटीचे सदस्य होते, सरचिटणीस होते. पुढच्या काळातही त्यांनी 2 वेळेला सत्याग्रह केला. सत्याग्रहात गेले ते काँग्रेसच्या वतीनंच गेले. संघाचे प्रमुखही होते आणि त्यामुळे एकाच वेळेला संघाचं प्रमुख असणं आणि एकाच वेळेला काँग्रेसचं असणं त्याच्यात गैर काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सगळ्या पक्षातल्या हिंदूंचं संघटन करायचं आहे. आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो, हे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं नाही. हे हिंदू राष्ट्र आहे. हे मुघल काळात होतं, ब्रिटिश काळात होतं, आजही ते आहे. आम्ही निर्माण करणार नाही, आम्ही फक्त मजबूत करणार आहोत. एक संदर्भ देऊन थांबतो, मग तुम्ही काही प्रश्न असतील तर विचारा. 1927ला जेव्हा प्रत्यक्ष चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्यावेळेला बाबासाहेबांचं भाषण आहे, मी कपिलजींना पाठवून देऊ शकतो. इथे ते म्हणतात, ही सभा हिंदू संघटन करण्यासाठी बोलावण्यात आली आहे. डिसेंबर 1928 बहिष्कृत भारताचं एडिटोरियल संपादकीय हिंदूंचे धर्मशास्त्र 5वा, मला बोलू द्या, 1च मिनिट राहिले. त्याच्यात स्वतः बाबासाहेब लिहितात, हे हिंदू राष्ट्र आहे. याचं हे काही पुन्हा नवीन सांगायची गरज नाही. हा, हे चांगलं नाहीये, दुबळं झालंय, वाईट आहे, हे त्याच्यात त्यांनी वर्णन केलंय. परंतु मला हे सांगू द्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1928ला हिंदू राष्ट्र म्हटलंय. त्यावेळेला ब्रिटिश काळ होता. ब्रिटिश काळात हिंदू राष्ट्र असतं. सगळे मुघल सल्तनत कधी पाकिस्तान म्हणली नाही, हिंदुस्थान असंच म्हणाली. आणि मला असं वाटतं, असं जर असेल तर मुघल काळात हा हिंदुस्थान असतो, ब्रिटिश काळात हा हिंदू राष्ट्र असतं. आजही हे हिंदू राष्ट्र आहे. आम्हाला फक्त ते मजबूत करायचं आहे, एवढंच आहे. आम्ही हिंदू राष्ट्र निर्माते नाही आहोत. राष्ट्र परंपरेनं लक्षावधी वर्षापासून चालत आलेलं आहे, एवढंच मला सांगू द्यायचंय. पण पुन्हा मला एकदा फक्त रिएटरेट करू द्या की हिंदू संघटन हे उपकरण आहे. आय रिपीट, हिंदू संघटन हे उपकरण आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठीचं ते ध्येय नाहीये, ध्येय परम वैभव आहे. हे कृपया विसरू नये, एवढंच मला सांगायचंय. आणि या हिंदुत्वाच्या कक्षा विस्तारत आजची बातमी, जेकब नावाचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस केरला रिटायर्ड, ते संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. जेकब ख्रिश्चन मनुष्य आहे. आमच्याकडे मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, उपेक्षित आहेत, वंचित घटक आहेत, सर्व प्रकारचे आहेत. 7,000 जातींची माणसं संघामध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवा. 7,000. आणि त्यामुळे आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्यांनी आपल्या खाली काय जळतं हे बघावं. मला असं वाटतं की कपिलजी माझ्याशी सहमत होत आणि मी कपिलजींचं मला नाव नंबर मिळाला तर मी त्यांच्या घरी अत्यंत विनम्रपणानं त्यांना संघात बोलवायला जाईल. तुम्ही या, धोका काही नाही. वसंतदादा पाटील इलेक्शनच्या आधीच्या काळामध्ये सांगलीमध्ये असताना संघाच्या कार्यालयात येऊन जात असत. हे पण आता पुरावे आहेत. किंबहुना त्यांच्या नंतरच्या काळामध्ये काकासाहेब लिमये तिथे असताना गुरुजींना बोलावून त्यावेळेला गांधी दिन साजरा करण्यात आलेला आहे. आमच्या प्रातस्मरणामध्ये गांधीजी आहेत. आणि त्यामुळे हे विसरू नका की आम्ही सगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संघामध्ये येऊ शकतात. काळजीचं कारण नाही. जे कोणी मदत मागतील राजकीय पक्षाची मंडळी त्यांना संघ मदत करतो. केवळ भारतीय जनता पक्ष नाही, हे विसरता कामा नये. शेवटचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा बरं का. हे ठासून मला सांगायचंय, परम वैभव हे लक्ष आहे. आणि संघामध्ये 7,000 जाती येतात. संविधानाचा आम्ही मान राखतो, संविधानाचा प्रचार आम्हीच करतो, हा माझा दावा आहे. धन्यवाद. ठीक आहे. आता बावनकर सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल की एकीकडे हे म्हणायचं की आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो, आम्ही संविधानाचा प्रचार करतो, आणि दुसरीकडे हिंदू राष्ट्र हवंय, जे संविधान आपल्याला धर्मनिरपेक्षता सांगतं, जे संविधान सर्व धर्म समान असं भाव सांगतं, त्या संविधानाला मानायचं आणि मग हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र बनवायचंय, त्यासाठी हिंदू संघटन अशी मांडणी करायची. हे परस्पर विरोधी नाहीये का? नाही, रमेशजींनी जे सांगितलंय त्याला मी पूर्णपणे सहमत आहे. त्यांनी जी हिंदूंची व्याख्या केलेली आहे, हिंदू राष्ट्र म्हणजे काय, हिंदू म्हणजे मी आधीच मगाशी पण सांगितलं की हिंदू म्हणजे जगण्याची आपण पद्धती मानू. कोर्टाने पण याला ऑलरेडी मोहर लावलेली आहे.
आणि राहिली गोष्ट संविधानाची, संविधानाचा हा जो आरोप आहे संविधान पाळत नाही किंवा महिलांचा सहभाग नसतो, तर हा राजकीय आरोप आहे आणि संघाला किंवा संघाच्या इतर संघटनांना याचा काही फरक पडत नाही की तुम्ही काय आरोप करता. राहिली गोष्ट संविधान, तर संविधानाच्या घटना दुरुस्ती याआधी कोणी केली आहे हे देशाला पण माहिती आहे. आणि संविधान मानणारा प्रत्येक व्यक्ती देशामध्ये जर स्वतंत्रपणे काम करतोय, अनेक इतक्या संघटनात लाखो सदस्य आहेत, करोडो सदस्य आहेत, तर तो 100% संविधानाला मानूनच हे करू शकतो. संविधानाला न मानता देशात राहूच शकत नाही कुणी व्यक्ती. त्यामुळे संविधान न मानता इतकं मोठं संघटन तयार करणे, 100 वर्ष पूर्ण करणे हे कुठल्याही संघटनेला पॉसिबल नसते. हे बरोबर आहे. त्यामुळे एखाद्याने आरोप करणे हा ठीक आहे, तो राजकीय आरोप असू शकतो, राजकीय बाबतीत करतो, पण संघ काही राजकीय दृष्ट्या याला आरोपाला काही प्रत्युत्तर देत नाही. राहिली गोष्ट की महिलांचा सहभाग, आता कुठल्याही संघटनामध्ये तुम्ही बघाल 32 संघटनापेक्षा जास्त संघटना आपल्या संघामध्ये कार्यरत आहेत, आयम सुद्धा काम करत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर त्याच्यामध्ये काय राजकीय संघटन नसल्यामुळे महिला रस्त्यावर येऊन तुम्हाला दिसणार नाही किंवा व्हिडिओ एखाद्या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये तुम्हाला महिला दिसतील, परंतु अशा एखाद्या ठिकाणी आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग जरी नसला तरी तुम्हाला जर महिला बघायच्या असतील संघामध्ये तर तुम्हाला शाखामध्ये जावं लागेल. महिलांची राष्ट्र सेविका समितीची वेगळी शाखा लागते, त्यामध्ये तुम्ही बघितलं तर महिला आहेत. त्या व्यतिरिक्त इतर ज्या संघटना आहेत, ज्या संघाच्या अधिपत्याखाली आपापलं कार्य विविध क्षेत्रांमध्ये सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा 50% महिलांचा सहभाग आहे. तुम्ही जर बघाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये गेल्या वर्षीपर्यंत राष्ट्रीय महामंत्री जबाबदारीवर एक महिला होती. आता सुद्धा अनेक, नागपूरमध्ये तुम्ही जर बघाल, नागपूर हा विदर्भ प्रांत येतो, यामध्ये सुद्धा महिला प्रांतमंत्री आहेत. नागपूर शहराची महामंत्री सुद्धा, महानगर मंत्री सुद्धा महिला आहे. त्यामुळे हा जो एक बावनकर सर आरोप होतो संघावर वारंवार की संघ आपले स्वयंसेवक किती आहेत, त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग किती आहे, याबाबतचे आकडे कधीच देत नाही किंवा याची गरज नाही वाटली कधी संघाला? आकड्यांवर सेवा कार्य चालत नाही ना. आकडे दिल्यामुळे तुम्हाला तुमची सदस्यता वाढेल, परंतु जे कार्य करायचं आहे, निस्वार्थ कार्य किंवा समर्पणपणाने कार्य जे करायचे ते आकड्यांवर चालत नाही ना. आज तुम्ही जे डुसू मध्ये पाहाल, दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन मध्ये बघा किंवा HCU मध्ये बघा, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच्यामध्ये महिला निवडून आलेल्या आहेत. अनेक जेनजी म्हणून तुम्ही आरोप करतात अनेक ठिकाणी. जेनजीचं समर्थन विद्यार्थी परिषदेला, ABVP ला मिळालेलं आहे. त्याच्यात 50% महिला आहेत मतदान करणाऱ्या. आज देशामध्ये असं आहे की 48% महिला तर 52% पुरुष आहेत, आणि ते एखाद्या विशिष्ट विचाराच्या लोकांना मतदान देऊन तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे. मग तुम्ही कसं म्हणता की महिलांचा सहभाग नाही किंवा महिलांचं यामध्ये योगदान नाही? महिलांचं योगदान आहे, परंतु ते अशा पद्धतीने दिसत नाही जशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे आहे. रस्त्यावर उतरताना, आंदोलन करताना किंवा कुठल्या दुसऱ्या माध्यमात. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेविका आहेत, विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते आहेत, त्या सुद्धा आता मुख्यमंत्री झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे महिलांचा सहभाग नाही हा थोडासा राजकीय आरोप राहू शकतो, परंतु याचा काही फरक पडणार नाही. ठीक आहे. विकास वैद्यजी, आता मुद्दा भाजपचा की भाजप सत्तेवर आल्यानंतर 2014 पासून संघामध्ये काही बदल झाले किंवा संघाला त्याचा काही फायदा झाला का? कारण जरी संघाचे संयोजक किंवा संघाशी संबंधित असलेले सगळेजण म्हणत असले की आम्ही सगळेच राजकीय पक्षांना मदत करतो, तरीही संघाची मोठ्या प्रमाणावर किंवा मुख्यतः मदत ही भाजपलाच असते, हे नाकारण्यासारखं नाहीये. जर संघाची मदत असलेला किंवा संघाचा प्रभाव ज्या पक्षावर आहे तो पक्ष 2014 पासून सत्तेवर आहे, तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेवर येत असेल, तर त्याचा संघावर काही परिणाम होतो की नाही? संघाचा भाजपवर काय परिणाम होतो किंवा राजकारणावर काय परिणाम होतो याची चर्चा नेहमी होते, पण त्याच्या उलट बाजूची चर्चा कधी होत नाही. आजच्या निमित्तानं तीही करूयात. नाही, फार पूर्वीपासून एक ज्याला आपण संघ, त्याला समन्वयक असं पद म्हणत नाही, पण एक साधारण समन्वयकासारखं एक पद जे आहे हे साधारण संघ आणि भाजप यांच्यामध्ये दुवा साधणारा. म्हणजे आपण जर समजा संघाच्या सरसंघचालकांचा इतिहास जर पाहिला तर सुदर्शनजी म्हणजे साधारण सरसंघचालक समजा हेडगेवार होते तर गुरुजी सरकार्यवाह होते, आणि मग गुरुजी नंतर सरसंघचालक झाले हेडगेवारांच्या निधनानंतर. तर तसंच सुदर्शनजी हे जे त्या कडीतलं एक नाव आहे की सुदर्शनजी हे सरकार्यवाह नव्हते, ते कोऑर्डिनेटर होते, ते समन्वयक होते. तर संघ आणि भाजप, तर आपण जसं म्हटलं की निश्चितपणे
संघ आणि भाजप म्हणजे संघाने जरी त्यांच्या पहिल्यापासून स्वतःला अराजकीय असा जरी शब्द दिला असला तरी संघ आणि भाजप निश्चितपणे त्याचा फायदा होतोच तो. आणि तो कशा पद्धतीने होतो, संघटना एखादी जेव्हा वाढते तर ती संघटना राजाश्रय असल्याशिवाय नाही वाढू शकत. त्याच्यामुळे साधारणपणे असं म्हटलं जातं की भाजप समजा हा राजा आहे तर संघ हा राजपुरोहित आहे. तर राजपुरोहिताचा दंड हा साधारणपणे म्हणजे जसं इथे जी काही चर्चा झालेली आहे त्याच्यानुसार की भाजप जर कुठे चूक करत असेल तर संघ त्यांना हे करतो. तर तसंच संघाला जर वाढायचं असेल तर एखाद्या संघटनेला वाढताना अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये कार्यकर्ता असतील, जागा असेल, सगळं असेल, जो काही भाग असतो संघटना वाढताना. तर त्याचा प्रायमरी म्हणजे सुरुवातीला जरी तेवढा तो संबंध जोडलेला नव्हता, कारण आपल्याला माहिती आहे की संघ आधी जन्माला आला. त्याच्यामुळे हा पण एक विषय येतो की संघ त्या काळामध्ये आधी तेव्हा कुठे त्याला राजाश्रय नव्हता आणि सगळं ब्रिटिश रूलमध्ये सगळं वाढलेलं आहे ते. त्याच्यामुळे संघाला फायदा झाला असा शब्द नाही वापरता येणार इथे. पण निश्चितपणे एखादी संघटना वाढताना तिला जर राजाश्रय असला तर त्याचा निश्चितपणे त्या संघटनेच्या वाढीमध्ये हा निश्चितपणे तो फरक पडतो. आणि हे आपल्याला जे आपण जर बघितलं तर संघाच्या एकूण 35 संघटना जवळपास झालेल्या आहे. त्याच्यामुळे त्या 35 संघटनांचं नेतृत्व हे साधारणपणे संघाकडे आहे. आणि मगाशी जसं पण त्याच वेळेला एक महत्वाचा भाग मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही संघटनांमध्ये संघाची प्रत्यक्षरित्या ढवळाढवळ असत नाही. म्हणजे भाजपमध्ये साधारणपणे असं म्हटलं जातं की मोदी जेव्हा 2014 मध्ये पंतप्रधान झाले तर मोदी हे मुळात संघाचे स्वयंसेवक होते. त्याच्यामुळे संघाच्या मुशीतनं घडलेला माणूस पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक संघ आणि भाजप म्हणजे संघातले काही लोक त्यांनी हे भाजपच्या प्रवाहात आणले. त्यांना काही लोकांना जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये एक मुद्दा असाही आहे की राम मंदिर बांधणं, कलम 370 रद्द करणं आणि समान नागरी कायदा जो आणायचा आहे केंद्र सरकारला, या तीनही गोष्टी या संघापासून वेगळ्या करून बघता येतील का? नाही बघता येणार. कारण मुळात राम मंदिराचं जे आंदोलन आहे हे संघाने त्यावेळेला जरी नाकारलं असलं तरी मोरोपंत पिंगळे हे सर्वांना माहिती आहे की मोरोपंत पिंगळे हे त्याचं ब्रेन चाइल्ड होतं आणि ती साधारण 3 ते 4 वर्षापासून ती योजना तयार झाली होती. त्याच्यामुळे राम मंदिरचा उल्लेख असेल, काश्मीरला भारतामध्ये सामावून घेण्याचा प्रश्न असेल, तर हे जे सगळे मुद्दे आहेत, आता नवीन जसं सोमनाथ मंदिरात झालं, हे वेळोवेळी संघ असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि निश्चितपणे ही धोरणं जी आहे ही धोरणं संघाची धोरणं म्हणून म्हणजे आपण जसं म्हटलं ती त्यांच्यापासून वेगळी करता येणार नाही. फक्त मी मगाशी जे म्हटलं की एखाद्या संघटनेला काही गोष्टी जर करून घ्यायच्या असतील तर त्याला राजाश्रय निश्चितपणे लागतो किंवा ठीक. कपिल डोकेजी, मगापासून तुम्हाला पांडवजींनी तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि तुम्हाला निमंत्रण पण दिलेलं आहे की संघाच्या शाखेमध्ये या किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत जाणार आहात का? निमंत्रण स्वीकाराल का? नाही, मुळात पांडवजींनी मला जे काही निमंत्रण दिलं संघाच्या शाखेत या, तुमचंही मी वेलकम करतो अशा पद्धतीचं, परंतु RSS सारख्या राष्ट्रविघातक आणि संविधान विरोधी विचारधारेमध्ये जाण्या इतपत माझ्या वाईट दिवस आता अजूनपर्यंत माझ्यावरती आलेले नाहीत, हे मी सर्वप्रथम या ठिकाणी नमूद करू इच्छितो. दुसरी गोष्ट, पांडवजींनी ठामपणे बोलताना सांगितलं की संविधान आम्ही मानतो, संविधानाचा स्वीकार आम्ही करतो. मुळात संविधानाला मानणं म्हणजे नेमकं काय? काल परवाच्या TV डिबेटमध्ये जर आपण पाहिलं असेल तर यांच्याच मुशीत, संघाच्या मुशीत वाढलेला प्रिंटू महादेव नावाचा एक प्रवक्ता TV डिबेटमध्ये राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू अशा पद्धतीचं वक्तव्य करतो. म्हणजे आता एखाद्याच्या छातीत गोळ्या घालू अशा पद्धतीचं वक्तव्य हे संविधानाला धरून आहे का? आणि हे जर RSSचे लोक करत असतील तर ते खरंच संविधान मानतात का? हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, 1949 मध्ये संविधान आल्यानंतर RSSच्या कुठल्याही प्रमुख व्यक्तीनं संविधानाचं जाहीरपणे समर्थन केल्याचं मला आजपर्यंत तरी अद्यापपर्यंत दिसलेलं नाही.
तिसरी गोष्ट, संविधान नेमकं काय सांगतं म्हणजे अजूनही आता आपले काय नाव त्यांचं, पांडवजी आहेत, त्यानंतर वैभवजी आहेत आपल्या चर्चेमध्ये, यांनी RSS आणि संविधान मानतं वगैरे अशा माझ्या आरोपाला राजकीय आरोप म्हणून ते त्या ठिकाणी मोकळे झालेत. पण यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे ना, म्हणजे संविधान सगळ्यात पहिले काय करते तर मनुस्मृतीचा कायदा संविधानानं नाकारलेला आहे. ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली ते संविधानानं नाकारलेलं आहे. ज्या मनुस्मृतीनं शूद्रांना जातीभेद निर्माण केला ते संविधानानं नाकारलेलं आहे. अजूनही मग RSSच्या कुठल्या तरी पदाधिकाऱ्यामध्ये हिंमत आहे का की आम्ही मनुस्मृतीचा कायदा नाकारतो म्हणून? पांडवजी किंवा वैभवजींनी सांगितलं पाहिजे की मनुस्मृती आम्हाला मान्य नाही, या देशाचं संविधान हेच आमचं तत्वज्ञान आहे. यांनी या चॅनलवर ठामपणे सांगितलं पाहिजे. पण तसं सांगण्याची हिंमत ते अजून दाखवणार नाहीत. यांनी राष्ट्रीय प्रतीकं नाकारली हो. आंदोलन करेपर्यंत यांच्या मुख्यालयावरती तिरंगा जो संविधानानं आपल्याला दिला तो तिरंगा सुद्धा यांनी फडकवला नाही. आणि ज्यावेळी आंदोलन केलं आणि आपलं पितळ आता उघडं पडतात, लोक आपल्याला संविधान विरोधी म्हणून सिद्ध करतायत, त्यावेळी यांनी संविधान त्या ठिकाणी तिरंगा त्या ठिकाणी फडकवला. दुसरी गोष्ट, हे म्हणतात आम्ही संविधानाला मानतो. अहो, यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा म्हणजे यांच्या ही RSS पितृसंस्था असलेला भारतीय जनता पक्ष हा ज्यावेळी RSSच्या नेतृत्वामध्ये देशाचं सरकार चालवतो, संविधानाला मानणं म्हणजे काय? या देशातल्या ज्या काही न्यायमंडळ असतील, या देशातल्या ज्या काही संस्था असतील, त्यांना दुर्बल करण्याचं काम कोणी केलं? RSSनं केलं, भारतीय जनता पार्टीनं केलं. त्याचा दुरुपयोग म्हणजे निवडणूक आयोग असेल, संसद असेल, न्यायमंडळ असेल, ED CBI सारख्या केंद्रीय यंत्रणा असतील, यांचा दुरुपयोग केला, त्यांना दुर्बल केलं. हे कोणी केलं? RSS आणि भाजपनं केलं. आणि केंद्रीय संस्थांना, न्यायमंडळांना दुर्बल करणं हे संविधानामध्ये नाही. आता आपण पाहत होतो काय तर आम्ही संविधानाला मानतो आणि हे हिंदू राष्ट्र आहे. अहो, तुम्ही धर्मनिरपेक्ष, संविधानामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार धर्मनिरपेक्षतेचा आहे. आम्ही संविधानाला मानतो, हिंदूंच्या नावाखाली मुसलमानांना शिव्या द्यायच्या, हिंदूंच्या नावाखाली जातीद्वेष निर्माण करायचा, जातीमध्ये भांडणं लावायचे, हिंदू राष्ट्राच्या नावाखाली इतर जातींमध्ये भांडणं लावायचे, स्त्रियांना दुय्यम वागणूक द्यायची, हे सगळं संविधान विरोधी आहे. यांनी राष्ट्रीय प्रतीकांचा स्वीकार केला नाही. त्यामुळे हे कितीही सांगत असले आम्ही एवढं आहे तर करा ना, म्हणजे जाहीरपणे मनुस्मृती हा आमचा कायदा नाही, मनुस्मृती आम्ही नाकारतो, संविधानानं मनुस्मृतीला नाकारलेला हे सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. या देशाचं संविधान हेच आमचं तत्वज्ञान असं म्हणण्याची हिंमत पांडवजी किंवा वैभवजी यांनी दाखवली पाहिजे. यांच्यामध्ये नसेल तर उद्या त्यांचे सगळे सिनियर लीडर्स नागपुरात एकत्र येत आहेत. त्यांनी जसं आमचे राहुलजी संविधान दाखवतात ना, तसं यांच्या कोणीतरी नेत्यानं संविधान, या देशाचं संविधान हेच आमचं तत्वज्ञान हे म्हणण्याची हिंमत RSSच्या कुठल्या तरी माणसानं दाखवली पाहिजे. तुम्हाला जर संविधान मान्य असेल तर आधी मनुस्मृतीचा कायदा नाकारा, मनुस्मृतीचा धिक्कार करा. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, संविधान मान्य असेल तर ED CBI यासारख्या, न्यायपालिका, निवडणूक आयोग यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणं टाळा. आणि मुळात हिंदू राष्ट्र ही संकल्पना संविधानामध्ये कुठेही नाही. धर्मनिरपेक्षता, समाजवाद, समानता हे अंगीकारायला शिका. एक कविता तर 1 मिनिट घेतो फक्त. यामुळेच 100 वर्षात RSSनं सातत्यानं संविधानाची पायमल्ली केली. म्हणून उद्या विजयादशमीच्या दिवशी, ज्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्तानं आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि महात्मा गांधीजींचे पंतू तुषारजी गांधी यांनी दीक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह यात्रा काढली. ती यात्रा उद्या सेवाग्रामला पोहोचते आहे. आणि त्यानंतरचा टप्पा आम्ही सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी सेवाग्रामच्या गांधीजींच्या भूमीतून संविधानाच्या प्रती घेणार आहोत. आणि RSSच्या लोकांना जाऊन त्या रेशीम बागेतल्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्या देणार आहोत की आता तरी संविधान मान्य करा. मनुस्मृती हा देशाचा विचार नाही. तुम्ही संविधानाची पायमल्ली करणं बंद केलं पाहिजे आणि या देशाचं संविधान स्वीकारलं पाहिजे. अशा पद्धतीचं आंदोलन मी उद्या सकाळी 9:30 वाजता नागपूरमध्ये करतोय. बर, ठीक आहे. पांडवजी बोला, माझं ऐकू येत आहे का? हो. हा, मला असं वाटतं मी जेव्हा बोलत होतो मगाशी त्यावेळेला कपिलजींचं ऐकू येणं बहुधा बंद असावं. मी त्यांना असं सांगितलं की चालू होतं तुमचं सगळं ऐकलं मी, बोला. मग तरी सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगता आहात. तर संविधानावरची माझी भाषणं काढून वाचा. 10 पुस्तकं आहेत संविधानावर संघाची. संविधान पांडवजी, संविधान मनुस्मृतीचा कायदा नाकारतो. तुम्ही तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आम्हाला मनुस्मृतीची विचारधारा मान्य नाही असं म्हणा. 1 मिनिट कपिलजी, आता त्यांना बोलू देत. मला बोलू द्या. तुमचं माझं बोलणं बोलायचं नाही. असल्या माणसाला बोलवत जाऊ नका. कोणाला बोलवायचा चॅनलचा अधिकार आहे पांडवजी, तुम्ही नाही सांगू शकत. हा काय प्रॉब्लेम आहे? कपिलजी त्यांना बोला. आता तुमचं म्हणणं पूर्ण झालेलं, त्यांना उत्तर देऊ देत. कपिलजी, पांडवजी बोला.
खोटांडे खोटं बोलतो तुम्हाला संविधानाची पायमल्ली केली आणि वर बसून थोडी करता. कपिलजी ठीक आहे, आपण त्यांना बोलू देऊयात ना. कपिलजी तुमचं म्हणणं सगळं ऐकलंय की नाही, तर त्यांना बोलू देत. पांडवजी बोला तुमचा, फक्त आता मुद्दा पूर्ण करा, वेळ कमी राहिलेला आहे, त्यामुळे असं नको व्हायला की वादावादीमध्ये वेळच निघून जायची. बोला पांडवजी, मुद्दा पूर्ण करा. काहीच कळत नाही तुम्हाला फक्त आंदोलन करायची कळतात. ते सुद्धा खोटांडे. काय तमाशा लावलाय हा? नीट बोलत जा. तुमचं काम चालू असताना मी जाऊ नका. कुणासमोर बसलाय तुम्ही? एक मिनिट तुम्ही दोघांनीही आवाजाच्या संयमानं वापरा. पांडवजी तुम्हीही शांतपणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या की. सरळ सांगतो बोलतो तर मध्ये मध्ये कशाला तुम्ही बोलता मग? अहो ते नाही बोलत आहे, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा मी सांगतो आहे की 3,000 कार्यक्रम आम्ही 26 नोव्हेंबरच्या निमित्ताने संविधान दिनाचे आम्ही घेतो. आमची 10 पुस्तकं त्याच्यावर आहेत. 12 ठिकाणी महाराष्ट्रात संविधान अभ्यास मंडळ आहेत आणि त्यामुळे संविधानाला मानतोच. पण त्याचबरोबर एक चॅलेंज आणखी आम्ही कपिलजीला देऊ इच्छितो. मनुस्मृतीला आम्ही मानत नाही. मनुस्मृती धर्मग्रंथ आमचा नाही. मनुस्मृती आता कायदा नाही. आम्ही तो कधी मानला नाही. मला संघात येऊन फक्त 60 वर्ष झाले. 60 एकदाही मनुस्मृतीवर भाषण केलं नाही, ऐकलं नाहीये. त्यामुळे ह्या भ्रमात तुम्ही जाऊ नका. असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही येऊन चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल. येतं काय मग संघात? असा माझा चॅलेंज आहे तुम्हाला. मनुस्मृती तुम्ही मानता, जातीवादी तुम्ही आहात. जातींचा संघ तुम्ही उभे केला आणि हिंदूंचा संघट अनुभव करतो. तुम्हाला चॅलेंज आहे. इथं जर आल्यानंतर तुम्हाला मनुस्मृती दिसली आणि मनुस्मृतीवरचं भाषण दिसलं तर मग तुम्ही संघात आलं पाहिजे. हे चॅलेंज स्वीकारा. तुम्ही जातीवादी संघासारख्या वाईट विचारधारेमध्ये, विकृत विचारधारेचे वाईट दिवस माझ्यावर आलेले नाही. संविधानाची तुम्हाला अडचण आहे. संविधान जर मानत असाल तर संविधानातलं महत्वाचं मूल्य धर्मनिरपेक्षता मान्य करा. लक्षात ठेवा. संविधान जर मानत असाल तर धर्मनिरपेक्षता हे संविधानाचं महत्वाचं मूल्य आहे, ते मान्य करा. समानता हे मान्य करा. जातीवाद करणं बंद करा, हे आधी मान्य करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तुमच्यामध्ये जर हिंमत असेल, अहो संविधान आम्ही मानतो. आजपर्यंत एकही काँग्रेसचा नेता दाखवा की ज्याने संविधानाच्या विरोधी बोलला, संविधान बदलाची भाषा केली. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक दाखवतो की ज्यांनी संविधान बदलाची जाहीरपणे भाषा केलेली आहे, संविधान बदलासाठी सत्ता मागितलेली आहे. आणि तुमचे संविधान विरोधी वक्तव्य अनेक दाखवू शकतो. कपिल ढोकेजी आणि पांडवजी, हे भारताचं सौंदर्य आहे की विचारधारा कितीही वेगळ्या असल्या, विचारधारा कितीही टोकाच्या वेगळ्या असल्या तरी हा देश एकसंघ आहे आणि त्यामध्ये या सगळ्या विचारधारेच्या लोकांचं एकत्र योगदान आहे. इथं प्रत्येक धर्माच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. इथं प्रत्येक व्यवस्थेच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. इथं अनेक जातींच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. इथं अनेक लिंगांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. मात्र तसं असलं तरी विविधतेनं नटलेला, सगळ्या अर्थानं विविधतेनं, भाषा असू देत, इतिहास असू देत, भूगोल असू देत, सर्वार्थानं विविधतेनं नटलेला हा देश आज एकत्र आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विचार ऐकून घेणं आणि त्या विचारांवर सडेतोड चर्चा करणं ही भारताच्या परंपरेनं, भारताच्या संस्कृतीनं आणि भारत नावाच्या या भूमीनं आपल्याला दिलेली देणगी आहे. ती देणगी फक्त स्वातंत्र्यानंतरच्या काळातच नाही, त्याच्या अगोदरही हजारो वर्ष आपण जपलेली आहे आणि आजही 2025 मध्ये आपण ती जपतोय. याचं हे द्योतक. 2 टोकाच्या विचारधारा, एक हिंदुत्ववाद आणि दुसरा धर्मनिरपेक्षा. पण तरीही या दोनही विचारधारा 100 वर्षांपेक्षा जास्त काळ या देशामध्ये एकत्र नांदतायत. संविधानानं दिलेल्या नियमांनुसार वेगवेगळ्या वेळी राजकीय सत्तेवर येत आहेत, राजाश्रय मिळवतात आणि त्या विचारधारा आपापला मार्ग पुढे नेत आहेत. हेच भारताचं मला वाटतं वैशिष्ट्य आहे आणि ते आजही जपलं जातंय. हीच भारताची ताकद आहे. आपण सगळेजण या महत्त्वाच्या दिवशी या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपापले विचार स्पष्टपणे, परखडपणे मांडलेत. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.